नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी योगेश यादव, मृदाशास्त्र विषय तज्ञ, ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव। शेतकरी बंधूंनो, आज आपण बघूयात की गांडूळ खत हे एक चांगलं सेंद्रिय खत कशा प्रकारे ठरू शकतं आणि आपल्या कुटुंबाचा साठी एक आर्थिक मदत कशी होऊ शकते याविषयी आपण बघूयात। तर साधारणपणे गांडूळ खत निर्मितीसाठी शेतकऱ्यांकडे शेण असणं गरजेचं आहे, काडी कचरा असणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे आपण एक वर्मी बेड तयार करण्यासाठी जर विचार केला आपण, तर या बेडची लांबी साधारणपणे 12 फूट असते, रुंदी 4 फूट असते आणि उंची 2.5 ते 3 फूट असते। म्हणजे आपण दिवसभरामध्ये हा बेड पूर्णपणे दिवस आपण या बेडसाठी द्यायचा नाही, तर दिवसातले फक्त 5 ते 10 मिनिटं जर दिले तर निश्चितच आपण हा बेड सस्टेन करू शकतो किंवा याच्यापासून एक चांगल्या प्रकारचं गांडूळ खत निर्मिती करू शकतो। या पद्धतीने जर आपण जर गेला शेणखताचा वापर आणि गांडूळ कल्चरचा जर वापर केला तर साधारणपणे असं इतकं छान गांडूळ खत आपण 2 महिन्यामध्ये तयार करू शकतो। आता या पद्धतीने जर जायचं म्हटलं तर आपल्याला वर्षभरामध्ये 3 बेड तरी होणं गरजेचं आहे। आता या 3 बेडचं आर्थिक कारण जर बघितलं आपण तर याच्यामधून आपल्याला 2.5 टन गांडूळ खत भेटतं, एक 15 ते 20 किलो गांडूळ कल्चर भेटन आणि साधारणपणे 150 लिटर आपल्याला वर्मी वॉश भेटणार आहे। म्हणजे बघा, याचे जर आर्थिक तुलना जर केली तर 2.5 टनाचे साधारणपणे 25,000 रुपये होतील। गांडूळ कल्चरचे 15 किलोचे 400 रुपये प्रमाणे साधारणपणे 6,000 रुपये होऊ शकतात। म्हणजे या पद्धतीने जर बघितलं, वर्मी वॉश 150 लिटर असून 50 रुपयांनी जर म्हटलं तरी 5 ते 7,000 रुपये आपल्याला याच्यापासून भेटतील। म्हणजे हा एक आपल्या शेतीच्या दृष्टीने नाही तर शेतकऱ्यांना एक छोटेखानी व्यवसाय पण होऊ शकतो। त्याचप्रमाणे गांडूळ खताचा वापर करून आपण आपल्या जमिनीचं आरोग्य सुधारू शकतो। ज्यावेळेस आपण शेणखत 10 टनापर्यंत वापरतो, त्याच पद्धतीने आपण जर गांडूळ खताचा उपयोग जर केला तर त्याच्या निम्म्या क्षमतेमध्येच किंवा 5 टनाच्या क्षमतेच्या गांडूळ खतामध्येच आपण एक चांगल्या प्रकारचं वर्मी कंपोस्ट शेतकऱ्यांना तयार करून देऊ शकतो किंवा आपल्या शेतामध्येच योग्य पद्धतीने जर वापर केला तर निश्चितच आपल्याला या गांडूळ खताचा निश्चित फायदा होऊ शकतो। एक छोटेखानी कुटुंबासाठी एक अर्थार्जनाची सोय सुद्धा होऊ शकते, कारण की दिवसातून फक्त एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला या बेडसाठी द्यायचे असतात। त्यामध्ये याला पाणी कमी पडतंय का, खत तयार झालंय का आणि गांडुळाला कोणी उपद्रव तर करत नाही ना, या गोष्टींकडे आपल्याला लक्ष जर दिलं तर निश्चितच आपण 2 महिन्यामध्ये या अशा प्रकारे चांगलं एकदम उत्कृष्ट क्वालिटीचं गांडूळ खत तयार करू शकतो। धन्यवाद।